श्री चामुंडा माता मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उद्या 50 फुटी त्रिशूळ फलक अनावरण, 2 जुलै रोजी स्वस्तिक चौकातून भव्य ज्योत यात्रा, श्री चामुंडा माता मूर्ती मिरवणूक, तर 5 जुलैला प्राणप्रतिष्ठा पत्रकार परिषद संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरात चामुंडा माता नगर हत्तीडोहच्या पुढे येथे आदिशक्ती श्री कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिराची स्थापना करण्यात आली असून या मंदिरात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत चामुंडा माता धर्मदाय ट्रस्टचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर यांनी दिली। दिनांक 2 जुलै 2026 रोजी सकाळी 8:30 वाजता भव्य शोभायात्रा ज्योत मिरवणूक, श्री चामुंडा माता मूर्ती मिरवणूक शोभायात्रा काढण्यात येणार असून वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक स्वस्तिक चौकातून ही भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले। तर दिनांक 3 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता प्राथमिक संकल्पना, प्रथम संकल्प असे विविध कार्यक्रम होणार असून 4 जुलै रोजी सकाळी 9 पासून न्यास हवन पूजा पार पडणार आहे। तर दिनांक 5 जुलै रोजी भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून याचा सर्व भाविक भक्तांनी, समाज बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन चामुंडा माता धर्मदाय ट्रस्टचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर यांनी केले आहे। सदरची संस्था ही धर्मदाय कार्यालयातून रजिस्टर करण्यात आली असून पंढरीनाथ राजाराम बडगुजर हे त्याचे अध्यक्ष असून त्यांनी आपल्या स्वतःची मालकीची 45x55 ही जागा मंदिरासाठी दान केली। या मंदिराला आतापर्यंत 77 ते 78 लाख रुपये खर्च आलेला असून त्याचे दरवर्षी ऑडिट देखील होत आहे। 5 फुटाची काळ्या पाषाणाची मूर्ती या मंदिरात ठेवली जाणार असून चामुंडा माता ही अनेक समाजाची कुळदैवत देवी असून रवी बेलपाठक हे मंदिराचे आर्किटेक्ट आहेत। 17 ते 18 लाख रुपये निधी विदेशातील बडगुजर समाजाच्या बांधवांनी या ठिकाणी दिलेली असून श्री चामुंडा माता धर्मदाय माता ट्रस्टचे श्री गुलाब वसंत बडगुजर, उपाध्यक्ष मनोहर बंसीलाल बडगुजर, संजीव पंडित बडगुजर हे उपाध्यक्ष आहेत। तर राजू जगन्नाथ बडगुजर सचिव, गोकुळ हिम्मत बडगुजर सहसचिव, विनायक भास्कर बडगुजर खजिनदार, सुधाकर भास्कर सहसचिव, सतीश वामन बडगुजर सह खजिनदार, तसेच मनोज चव्हाण, राजेंद्र बडगुजर, लक्ष्मण धनराज बडगुजर, प्रशांत बडगुजर, भूपेश बडगुजर, सुनील बडगुजर, यशवंत चव्हाण, इंजिनियर प्रदीप चव्हाण, महेश पवार, किरण चंद्र साळुंके, संतोष बडगुजर, हेमराज साळुंके आदी विश्वस्त आहेत। गेल्या 3 वर्षापासून हे सर्व ट्रस्टी संचालक मंडळ मंदिरासाठी अहोरात्र झटत असून पी.व्ही. सुरेश शिल्पी तामिळनाडू यांनी या मंदिराला सुंदर असा आकार दिलेला आहे। श्री रवी बेलपाठक हे मंदिराचे वास्तू विशारद असून 2 जुलै ते 5 जुलै दरम्यान होणाऱ्या भक्तिमय वातावरणात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी या प्राणप्रतिष्ठा सोहळा, शोभायात्रा यात सहभागी व्हावे असे आवाहन या ठिकाणी चामुंडा माता धर्मदाय ट्रस्टचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर यांनी पत्रकार परिषदेतून आवाहन केले आहे। चामुंडा माता धर्मदाय ट्रस्टला विनंतीला मान देऊन आज इथे सर्व उपस्थित पत्रकार बंधू आणि समाज बांधवांच्या साक्षीने आज प्राणप्रतिष्ठा सोहळा लवकरच सर्वांच्या सहकार्याने संपन्न होणार आहे। उद्या सकाळी 10 वाजता रविवारी शहराचे लोकप्रिय आमदार आणि अग्रवाल व स्वामीनारायण मंदिराचे मठाधिपती आनंदवन स्वामी आणि मान्यवर आणि समाज बांधव यांच्या आणि महिला यांच्या सहकार्याने उद्या 50 फुटी त्रिशूळ तीर्थस्थळाचा अनावरण सोहळा उद्या संपन्न होते। तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहावा असे मी पंचवटीने आवाहन करतो आणि 2 ते 5 जुलै रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावं। 2 जुलैला गुरुवारी सकाळी 8:30 वाजता स्वस्तिक चौकातून चोटीला चामुंडा मातेचं मूळ उगमस्थान जे चोटीला येथून जे ज्योत आपल्या आगमन होणार आहे आणि ते ज्योत सहित आणि महाबलीपुरम इथून जी आपली काळ्या पाषाणाची महाबलीपुरम इथून मूर्ती आलेली चामुंडा मातेची तिचं मिरवणूक आपले संगीत आणि ढोल ताशे आणि च्या माध्यमातून सगळ्या समाजभावांच्या उपस्थितीत स्वस्तिक चौकातून कराचीवाला खुंट राम मंदिर आणि गांधी पुतळ्यापासून एकरा माता मंदिरकडून ही मंदिरावर आपली विराजमान होईल
आणि 3 आणि 4 तारखेला सपत्नीक होम हवन भाविकांच्या पूजेचं विधी जे वैदिक आपले गुरुजी आहेत पुष्कर दीक्षित यांच्या उपस्थितीत हा सपत्नीक पूजा होम हवन विधी सगळे संपन्न होणार आहे. आणि 5 तारखेला आपले धुळ्याचे पालकमंत्री आणि राजशिष्टाचार पणन मंत्री श्री जयकुमार भाऊ रावल त्यांची देखील कुलस्वामिनी चामुंडा माताजे आणि जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश भाऊ महाजन यांची देखील कुलस्वामिनी चामुंडा माताजे आणि प्रमुख स्थानिक आमदार अमित अग्रवाल, मंजुळाताई गावित, राम बदाने आणि ग्रामीणचे माजी आमदार कुणाल बाबा, नंतर राजवर्धन कदमबांडे, अमरीशभाई शिरपूरचे अमरीशभाई पटेल, भूपेशभाई पटेल आणि माजी महापौर सर्व या मान्यवरांच्या आणि समाज बांधव महिलांच्या उपस्थितीत या कार्यक्रम सोहळा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि या सर्वांच्या उपस्थितीत आज संपन्न होणारे 5 तारखेला सकाळी 10 वाजेला सर्व भाविकांनी आणि समाज बांधवांनी आणि सगळ्यांनी उपस्थित राहावं असं मी त्यांच्या वतीने आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.